घडामोडींपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। 12,500 कोटी रुपये खर्च करून ठाण्यात वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाची ठाणेकरांना गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित करत त्याऐवजी 1,000 कोटी खर्चून TMTसाठी इलेक्ट्रिक बस खरेदी करा, असा सल्ला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष मनोज प्रधान यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे। जोपर्यंत ठाणेकर रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत असे प्रकल्प होतच राहणार असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। विदूषकाला निवडून दिले तर सर्कसच पाहायला मिळेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष मनोज प्रधान यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ प्रसारित करून ठाणे वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाविरोधात भूमिका मांडली। आज सकाळी हिरानंदिनी इस्टेटमधील सोशल मीडियावर एक पोस्ट पाहिली। त्या पोस्टमध्ये रस्त्यावर काही काम सुरू असल्याचे नमूद केले होते। त्यानंतर घराबाहेर पडलो आणि प्रत्यक्ष पाहिले असता काही ठिकाणी बॅरिकेड लावलेले दिले। ही बॅरिकेड नेमकी कशासाठी लावली याची चौकशी केली असता समजले की प्रस्तावित ठाणे रिंग रेल्वे प्रकल्पासाठी ही कामे सुरू आहेत, असेही प्रधान म्हणाले। रिंग रेल्वे प्रकल्प बॅरिस्टर नाथ पै मार्ग, हिरानंदिनी इस्टेट आणि बाळकुंभ मार्गे ठाणे रेल्वे स्थानकाला जोडण्यात येणार आहे। सुमारे 12,500 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प राबवला जातोय। मात्र ठाणेकरांना खरोखर याची प्रकल्पाची गरज आहे का, हा मोठा प्रश्न आहे। या निधीपैकी 1,000 कोटी परिवहन व्यवस्थेसाठी देऊन इलेक्ट्रिक बस खरेदी करा तर शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते। मी स्वतः बॅरिस्टर नाथ पै मार्गावरून प्रवास करतो। त्या रस्त्यावरून घरी पोहोचण्यासाठी मला किमान 3 सिग्नल पार करावे लागतात, इतकी वाहतूक कोंडी असते, असेही ते म्हणाले। तर आनंदनगर ते साकेत दरम्यान रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली। तसेच रिंग रेल्वे प्रकल्पासाठी सुमारे 3,000 झाडे तोडण्यास महापालिकेने परवानगी दिली। ज्या कारणासाठी आपण ठाण्यात राहायला आलो, चांगली हवा आणि हिरवळ, तेच घटक आता धोक्यात आले आहेत। त्यामुळे माझा या रिंग रेल्वे प्रकल्पाला ठाम विरोध आहे, असेही ते म्हणाले। ठाणे शहरातील नाल्यांमधून टाकण्यात आलेल्या विविध प्राधिकरणाच्या केबलमुळे कचरा अडकण्याबरोबरच नाले सफाई कामात अडथळा निर्माण होत असून त्याचबरोबर या केबलमुळे नाल्यात उतरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अपघात होतो। ही बाब लक्षात घेऊन महापौर शर्मिला पिंपळकर यांनी प्रशासनाला याबाबत ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत। तसेच पालिकेच्या परवानगीविना केबल टाकणाऱ्यांना दंड आकारण्याच्या सूचनाही त्यांनी केल्यात। ठाणे शहरात पावसाळ्यापूर्वीची नाले सफाईची कामे सुरू झाली असून या कामाची महापौर शर्मिला पिंपळकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी काल पाहणी करून आढावा घेतला आहे। या पाहणीवेळी नाल्यामध्ये महावितरण, टोरंट कंपनी यांच्या केबल्स अडथळा निर्माण करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळकर यांनी महापौर दालनात संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली। या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, विरोधी पक्षनेते शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, भाजपा गटनेते मुकेश मोकाशी, उपायुक्त मधुकर बोडके, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिश शिंदे, महाराष्ट्र विद्युत पारेषण महामंडळाचे माणिक राठोड, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता चंद्रमणी मेश्राम, सतीश जाधव, टोरंट पॉवर कंपनीचे स्नेहसेन खोब्रागडे, मदन धामसुने आदी उपस्थित होते। नाल्यातून गेलेल्या केबलमुळे कचरा अडकणे तसेच लोंबकळत असलेल्या केबलमुळे नाल्यातील सफाई करताना JCBला अडथळा निर्माण होणे, केबल तुटणे, या केबलमुळे नाल्यात उतरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अपघात होणे असे प्रकार घडत आहेत। यासाठी ज्या ज्या कंपन्यांच्या केबल नाल्यामधून गेल्यात त्यांनी तातडीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून सद्यस्थितीत या केबल एकत्रित करून नाल्याच्या भिंतीला किंवा अन्य ठिकाणी एकत्रित करून ठेवाव्यात, अशा सूचना महापौरांनी बैठकीत दिल्यात। खरं तर पावसाआधी, मान्सूनच्या आधी आपल्याला ही सगळी नाले सफाई करायची असते आणि मला वाटतं जसं आता आपल्याला उपमहापौरांनी सांगितलं की मेच्या एंडिंग पर्यंत खरं तर ही नाले सफाई चालू होते। पण ह्या वेळेला आपण पावसाच्या आधी, म्हणजे मला वाटतं हा आता एप्रिल चालूच आहे आणि एप्रिल पासूनच ही नाले सफाई करण्याचा आपण पाऊल उचललेला आहे। मुंब्र्यातून याची सुरुवात झालेली आहे आणि आज उथळसर, केसर मिल आणि माझिवडा या ठिकाणचे सगळ्यात मोठे जे नाले आहेत त्यांची आयुक्त साहेब आणि महापौर, उपमहापौर आम्ही सगळ्यांनी पाहणी केली आहे। सगळं प्रशासनाचे अधिकारी इथे आपल्याला उपस्थित दिसत आहेत। मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन करून यावेळेला प्रशासन आणि महापौर आणि उपमहापौर यांनी आम्ही ठरवलंय की लोकांच्या सुरक्षिततेसाठी आणि काही सखल भागांमध्ये जे पाणी भरलं जातं तर ते लवकर त्याचा कुठेतरी लोकांना
चांगलं हे भेटेल, शांत रिलीफ भेटेल. आणि जसं बघितलं की काही ठिकाणी स्ट्रक्चर ऑडिट करण्याची गरज आहे. केसर मिलच्या नाल्याजवळ आज आपण इथं उभे आहोत, तर त्या नाल्याची खरंच थोडीशी अवस्था खूपच वाईट दिसते. तर स्ट्रक्चर ऑडिट करून आपल्याला त्या नाली दुरुस्तीचा पण आपण एक पर्याय आयुक्त साहेबांनाशी मी चर्चा करणार आहे. परत नाल्यातून जाणाऱ्या ज्या वायरिंग आहेत, वायर आहेत, त्याच्याबद्दलही आज आपण महापौर दालनात बैठक आपण सगळ्यांनी लावली आहे. आणि मला वाटतं चांगलं या ठाण्याला चांगलं हे देण्यासाठी आपण प्रयत्न करू. आयुक्त साहेबांना मी विनंती करेल की प्रशासनाला घेऊन वृक्षतोड असू दे, पावसाच्या अधूची किंवा नाले सफाई असू, ते आपण चांगल्या पद्धतीने करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात यावे. सालाबाद प्रमाणे नाल्यांची सफाई मान्सून सुरू होण्याचे अगोदर करणे आणि व्यवस्थित पद्धतीने करणे हा हेतू आहे. आणि यामध्ये आता माननीय महापौर मॅडम, माननीय उपमहापौर साहेब तसेच जे स्थानिक सभासद आहेत ते सुद्धा पाहणीमध्ये सहभागी आहेत. महासभेमध्ये सुद्धा या विषयाबद्दल चर्चा झाली की आपण प्रत्येक वर्षी नाल्यांची सफाई करतो, मान्सूनसाठी सिटीला सज्ज करतो, तरीही काही ना काही त्रुटी राहून जाते, काही ना काही कमतरता असते. म्हणून शास्त्रोक्त पद्धतीने नाल्याची सफाई कसे करता येईल, एकूण नाल्यांची संख्या, एकूण त्याची लांबी, किती क्युबिक मीटर त्याच्यातून गाळ निघणार आहे, हा एक ॲस्पेक्ट आहे. जे गाळ आहे तो किती दिवस बाहेर ठेवायचा आहे ड्राय होण्यासाठी, आणि ड्राय झाल्यानंतर कोणती लोकेशनवर त्याला आपण शिफ्ट करत आहोत, त्याची आपल्याला मॅपिंग करणे खूप आवश्यक आहे. सो लास्ट इयर आपल्याकडे एकूण 3 कॉन्ट्रॅक्टर काम करत होते. यावर्षी आपल्याला 7 कॉन्ट्रॅक्टर्स भेटले आहेत. 7 कॉन्ट्रॅक्टर्सच्या मदतीतून आपण साधारणतः 186 किलोमीटर लांबीचे जे नाले आहेत त्यांची क्लिनिंगचा दायित्व आपण हाती घेतला आहे. माननीय महापौर मॅडमने 31 मे पर्यंतची आपल्याला डेडलाईन दिली आहे की मान्सून सुरू होण्याच्या अगोदर हे क्लिनिंगचं काम 30-31 मे पर्यंत संपवला पाहिजे. आणि हा काम कंप्लीट झाल्यानंतर यथावकाश लवकरात लवकर जे साचलेली गाळ आहे जे बाहेर आपण काढतो त्याला सुयोग्य ठिकाणावर हलवणे. सो या संपूर्ण ही जी एक्सरसाइज चालू झाली आहे मागील 4-5 दिवसापासून, त्यामध्ये काम किती योग्य पद्धतीने होत आहे, प्रतिदिवसचा बार चार्ट काय आहे, प्रतिदिवस किती लेंथ कव्हर होणे अभिप्रेत आहे. एखादा कॉन्ट्रॅक्टर त्याची स्पीड कमी असेल तर त्याला मशिनरी आणि मॅनपॉवर उपलब्ध करून देणे. आणि हे पाणीच्या दरम्यानच इतर बरेचसे मुद्दे सुद्धा लक्षात येतात आपले, की एखाद्या ठिकाणी कल्वर्ट चोकअप आहे, किंवा एखादा ब्रिज किंवा कल्वर्ट खूप जुना आहे, किंवा एखाद्या ठिकाणी रस्त्याचा विस्तार झाला परंतु मध्येच आपले अजून झाडे आहेत किंवा अनधिकृत पार्किंग होत आहे. तर असेही विषय आपल्या लक्षात येतात. माननीय महापौरांनी पाहणीच्या दरम्यान बरेच काही निर्देश दिले आहे, ते डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घेतली आहे. मान्सूनची जी तयारी आहे ते मुख्यतः मोठे समन्वयाचं काम असतो, कारण ठाणा महानगरपालिका क्षेत्रामध्ये महापालिका, MMRDA, मेट्रो, त्याच्यानंतर MSRDC, नॅशनल हायवे, हे बरेचशी एजन्सीज एकाच वेळी काम करतात. आणि जोपर्यंत त्यांच्यामध्ये समन्वय होत नाही तोपर्यंत मान्सूनची तयारी होऊ शकत नाही. आता प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आता सगळे डिपार्टमेंट बरोबर घोडबंदर रोड आणि सिटीचे इतर जे क्रिटिकल एरिया आहे त्याची पाहणीचा कार्यक्रम सुद्धा आपण नियोजित केला. त्यामध्ये सुद्धा महापौर मॅडमला निमंत्रित करायचं आहे. आणि मान्सूनच्या दरम्यान सुद्धा जो आपल्याला ज्या गोष्टीची खात्री करायची आहे ती म्हणजे की सर्वोच्च पातळीच्या कोऑर्डिनेशन ठेवून आपला जे रिस्पॉन्स टाईम आहे तो कमी करणे. एखाद्या ठिकाणी तक्रार आली की लगेच त्याचं निराकरण करण्यासाठी आपल्याकडे टीम असली पाहिजे. ही सगळी तयारी आपण सतत करत आहोत. आणि मला कंप्लीट कॉन्फिडन्स आहे की 31 मे पर्यंत आपण मान्सून प्रिपेअर्डनेससाठी जेवढी आपल्याला अभिप्रेत तयारी आहे ते आम्ही कंप्लीट करून घेणार. जुन्या ठाण्यात अमृत योजना 2 अंतर्गत सुमारे 350 कोटी रुपयांच्या निधीतून नव्या मलवाहिन्या टाकण्याचे काम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार आहे. हे काम येत्या 1.5 ते 2 वर्षात पूर्ण केले जाणार असल्याची माहिती समोर आली. आमदार केळकर, पालिका प्रशासन आणि नागरिक यांच्या संयुक्त बैठकीतून ही माहिती पुढे आली असून या प्रकल्पामुळे जुन्या ठाण्यातील जर्जर आणि अपुऱ्या मलनिःसरण वाहिन्यांमुळे त्रस्त नागरिकांना दिलासा मिळणार आहे. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागाला जुने ठाणे म्हणून ओळखले जाते. नौपाडा, पाचपकाडी, चंदनवाडी, उत्तरसर, टेंबीनाका, जांभीनाका, स्टेशन परिसर, गावदेवी असे भाग जुन्या ठाण्यात येतात. जुन्या ठाण्यात 50 वर्ष जुन्या मलनिःसरण वाहिन्या असून या वाहिन्या आकाराने लहान आणि जीर्ण अवस्थेत आहेत. तसेच त्या शहराच्या वाढलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुऱ्या ठरत आहेत.
परिणामी या वाहिन्यांमधून वारंवार गळती होत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय। या संदर्भात नागरिकांनी आमदार केळकर यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या। त्याची दखल घेऊन केळकर यांनी जुन्या वाहिन्या काढून त्या जागी मोठ्या क्षमतेच्या नव्या वाहिन्या टाकण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले। आमदार केळकर यांनी पालिका प्रशासन आणि नागरिक यांची संयुक्त बैठक खोपोड येथील भाजप कार्यालयात आयोजित केली होती। या बैठकीस आमदार निरंजन डावखरे, उपनगर अभियंता विकास ढोले, कार्यकारी अभियंता नदीम काझी, आनंद बडे आणि उप अभियंता सुनील सजनानी यांच्यासह संबंधित भागातील नागरिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते। या बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांनी नव्या योजनेची सविस्तर माहिती दिली, तर नागरिकांनी आपल्या समस्या आणि सूचना मांडल्यात। केंद्र सरकारच्या अमृत योजना 2 अंतर्गत ठाणे महापालिकेला शेकडो कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यापैकी 350 कोटी रुपये मल वाहिन्यांच्या कामासाठी देण्यात आला आहे। या निधीतून पावसाळ्यानंतर मल वाहिन्या बदलण्याचे काम हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती केळकर यांनी दिली। मात्र ही योजना यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे केळकर यांनी सांगितले। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। तीव्र उन्हामुळे ठाणे शहरात पाणी वापर वाढल्याने धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होतोय। हा साठा जून महिन्यापर्यंत टिकवण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। ठाण्यात सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईसह 10 जूनपर्यंत बंदी घालण्यात आली असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे। तसेच पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा अशा सूचनाही नागरिकांना करण्यात आल्या आहेत। ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 27 लाख इतकी आहे। शहराला प्रत्यक्ष दररोज 590 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होतो। महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या मानाने शहराला प्रतिदिन 621 दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज आहे। त्यामुळे शहराला 31 दशलक्ष लिटर इतके पाणी कमी मिळते आहे। त्यामुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असतानाच त्या जलवाहिनी दुरुस्ती तसेच इतर कामामुळे पाणी पुरवठा बंद ठेवला जातोय। या बंदनंतर पुढील 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होतो। यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। असे असताना शहरातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होते। तीव्र उन्हामुळे ठाणे शहरात पाणी वापर वाढल्याने धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होतोय। पाणी टंचाई टाळण्यासाठी शहरातील सर्व सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुणे आणि इतर साफसफाईच्या कामांवर 10 जूनपर्यंत निर्बंध घालण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे। याशिवाय सर्व व्यावसायिक आस्थापनांनी पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा, पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर द्यावा आणि नियमांचे काटेकोर पालन करावे असेही प्रशासनाने स्पष्ट केले। सध्या तीव्र उन्हामुळे धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होते। तसेच शहरातील विहिरी आणि कूपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे। या परिस्थितीत नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळकर यांनी केले। तर घरगुती पातळीवरही
पाणी बचतीच्या सवयी अंगीकाराव्यात, गाड्या धुणे, अंग धुणे, नळ सुरू ठेवणे अशा पाणी वाया जाणाऱ्या सवयी टाळाव्यात असेही त्यांनी म्हटले आहे. राज्यातील महिलांना सर्व क्षेत्रात आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची मोठी मागणी असून महिलांच्या भविष्यातील नेतृत्वासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. महिलांच्या आरक्षणासंदर्भातील विधेयक नाकारण्यात आल्याबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त करत या निर्णयाचा निषेध करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना पंकजाताई म्हणाल्या की माझी पहिली ओळख ही स्त्री आहे. महिलांना आरक्षण मागण्याची वेळ येणे ही दुर्दैवाची बाब आहे. मधल्या काळात महिलांना मागे ठेवण्याचे काम झाले. जे विधेयक नाकारले गेले ते महिलांच्या भविष्यातील नेतृत्वाची हत्या आहे. त्या पुढे म्हणाल्या की या प्रवृत्तीला महिला चोख उत्तर देतील आणि महिलांच्या हक्कासाठी लढा सुरूच राहील. तसे विधेयक मंजूर न झाल्याने विरोधकांनी जल्लोष केल्याची टीका त्यांनी केली. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे आणि नेते संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता पंकजा मुंडे यांनी थेट प्रतिक्रिया देण्याचे टाळले. कोण काय बोलले यावर मी बोलणार नाही. मुख्यमंत्र्यांचा स्तर कोणी काढू नये. ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत, त्यामुळे त्याचा रोल ठरवण्याचा अधिकार जनतेचा आहे असेही त्यांनी नमूद केले. तसेच हे विधेयक पास न होण्यामागे काही घटक जबाबदार असल्याचे सांगत विरोधकांनी केवळ स्वार्थासाठी हे विधेयक नाकारले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.